भाषण करताना असं म्हटलंय की एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये जी मरगळ आहे ती कुठेतरी झटकली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या 2 वर्षात एसटी ही अधिक वेगानं धावेल. 1948 साली सुरुवात झालेली ही एसटी आज 77 वर्षाची झाली आणि 78व्या वर्षामध्ये पदार्पण. परंतु मी विश्वासानं तुम्हाला सांगतो की माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन जेव्हा 80व्या वर्षामध्ये पदार्पण होईल तेव्हा एसटी महामंडळ फायद्यामध्ये आलेली असेल असं एसटीची सेवा आम्ही सर्वसामान्य जनतेला देणार आहोत. त्या माध्यमातून आम्ही तयारी करतोय. अशी अतिशय सुसज्ज अशी एसटीची सेवा, स्मार्ट एसटी सेवा आम्ही लोकांना देतोय. दर वर्षाला 5,000 याप्रमाणे 25,000 बसेस डिझेलच्या आम्ही घेतोय. 3,000 बसेसच्या निर्मिती प्रक्रिया आम्ही राबवल्या. 15 जूनपर्यंत अजून 5,000 बसेसच्या निर्मिती प्रक्रियेला आम्ही सुरुवात करणार आहोत. सर्वसामान्य प्रवाशांना ज्या सुविधा हव्या त्या सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आजपर्यंत 3,600 कोटी रुपयाचं डिझेल आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल सारख्या कंपन्यांकडनं घेतो, परंतु CSR फंडाच्या माध्यमातून त्याच्याकडनं पैसे आम्ही काही घेत नव्हतो. आज त्या लोकांकडनं CSR फंडाच्या माध्यमातून सगळ्या जे आमचे बस डेपो आहेत त्या ठिकाणी फक्त महिलांसाठी अतिशय टॉयलेटची निर्मिती आम्ही करतोय आणि स्वच्छतेची निविदा प्रक्रिया राबवून सगळे स्वच्छतागृह अतिशय चांगले कसे राहील, महिलांना सुरक्षितता कशी मिळेल, आमच्या कर्मचाऱ्यांना सुविधा कशा देता येईल, रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर त्यांना योग्य त्या सुविधा एसटी महामंडळाच्या माध्यमातून कशा देता येईल ह्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि एसटी महामंडळाचे सगळे अधिकारी त्यासाठी माझ्याबरोबर हाताला हात धरून प्रयत्न करतायत. प्रामुख्यानं ऑनलाईन बदल्यांचा मोठा विक्रम आम्ही आज करतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण जवळजवळ 1 लाख कर्मचारी अधिकारी आमच्याकडे आहेत. टप्प्याटप्प्यानं आम्ही त्यात सुधारणा करणार आहोत. परंतु पहिल्यांदाच 1 जून रोजी म्हणजे एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आम्ही ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं RTOमध्ये ऑनलाईन प्रक्रिया चालू केली तशाच पद्धतीनं एसटीमध्ये सुद्धा ऑनलाईन प्रक्रिया आम्ही चालू करतोय. कॉफी टेबल बुकचं निर्मिती आम्ही केलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना विविध आरोग्य सुविधा आम्ही ह्या घोषणा आज केलेली आहे. अशा पद्धतीनं अनेक सुधारणा करून प्रवाशांना सुविधा काय देता येईल याचा विचार करून आम्ही एसटी महामंडळ पुढे नेतोय. तुम्ही म्हटलं की एकतर एसटीची आर्थिक स्थिती नाजूक स्तरावरती असताना स्वमालकीच्या स्वतःच्या बसेस घेण्याचा तुम्ही निर्धार केला आहे. नेमकं हे कसं असणार आहे? अनेक बघा, तुम्हाला उदाहरण जर द्यायचं असेल तर 5,150 आम्ही इलेक्ट्रिकच्या बसेस घेतोय, परंतु 9 मीटरच्या ज्या बसेस आहेत त्या 9 मीटरपर्यंत नुकसानीच चालणार आहे आणि 9 वर्षानंतर त्या प्रॉफिटमध्ये येणार आहे कागदावर. 12 मीटरच्या ज्या बसेस आहे 5 वर्षामध्ये त्या नुकसानीत चालणार आहे आणि 5 वर्षानंतर त्या तोट्यामध्ये येणार आहेत. आज जर व्यवस्था तुम्ही बघितली त्याच 12 मीटरच्या बसेस 5 वर्षामध्ये आम्हाला 860 कोटी रुपयाचा तोटा देणार आहे, तर 9 मीटरच्या बसेस आहे 2360 कोटी रुपयाचा तोटा देणार आहे आणि असे मिळून जवळजवळ ह्या इलेक्ट्रिकच्या बसेसच्या माध्यमातून महामंडळाचं 3,200 कोटी रुपयाच्या आसपास म्हणजे 3,191 कोटी 20 लाख रुपयाच्या आसपास साधारण हे नुकसान होणार आहे. त्यामुळे GCCच्या तत्वावरच्या ज्या बसेस आहे ह्या फक्त ठेकेदाराच्या फायद्यासाठी केल्या जातात असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे GCCच्या तत्वावर न घेता माझे जे 83-84 हजार माझे कर्मचारी आहेत त्यांनाच मी सगळ्यांना योग्य प्रकारे सुविधा देऊन त्यांच्या माध्यमातून मी एसटी जर चालवली तर निश्चितपणे एसटीला चांगले दिवस लागतील आणि एसटी फायद्यात येईल असं माझं मत आहे. त्यामुळे या 25,000 बसेस या स्वमालकीला घेण्याचा निर्णय दिलेला आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, माझ्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि प्रामुख्यानं अर्थ खात्याचा प्रमुख असलेले उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी याला मान्यता दिलेली आणि एसटीची ही पंचवार्षिक योजना निश्चितपणे सक्सेस होईल याची मला खात्री आहे. साधारणतः कधीपर्यंत नाही, या स्वमालकीच्या 3,000 ज्या बसेस आहेत ह्या 3,000 बसेस साधारण पुढल्या 6 महिन्यामध्ये आमच्या सेवेत म्हणजे 2025 सालातच ह्या सेवेमध्ये आमच्याकडे येतील, कारण निविदा प्रक्रिया ह्या महिन्यामध्ये त्याच्या पूर्ण होतील. परंतु त्या सगळ्या बसेस ह्या स्मार्ट बसेस असतील. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून GPS यंत्रणा, CCTV, ड्रायव्हरनी जर दारू प्यालेली असेल किंवा ड्रायव्हरनी जर झोप येत असेल किंवा ड्रायव्हरला जर आळस आला किंवा त्यांनी जर फोन घेतला तर ती बस चालणार नाही अशा प्रकारची सुविधासुद्धा त्या बसेसमध्ये यंत्रणेसुद्धा असेल. त्यातील जे काही आधी भाजपवर घेतलेल्या बस आहे शिवसेना असेल काय ते कायम करणार आहे का त्याला काही खंडन करणार आहे? नाही, बघा, ज्या जुन्या योजना आहेत त्या जुन्या बसेस चालूच राहणार. त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस करायचे असतील तर नवीन प्रवाशांच्या विचार आहे किंवा प्रवाशांच्या मागण्या त्यानुसार त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतील.
भाजपनं थोडी नाराजी व्यक्त केली 2 दिवस तुमच्यावर. हो बरोबर आहे. अहो कसं आहे की पत्रकार दिन होता, पत्रकार दिन, आणि तोही हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. आशिष शेलार त्या कार्यक्रमाला होते आणि साहिल जोशी जे मराठी पत्रकारितेमध्ये अतिशय उत्तुंग शिखर त्यांनी गाठलेलं आहे. आज तकच्या हिंदी चॅनलमध्ये त्यांना सर्वजण ओळखतात. दिल्लीपर्यंत आणि काश्मीरपर्यंत सुद्धा आज या ऑपरेशन सिंदूरमध्ये पत्रकार म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यांचा सत्कार केला. त्यांच्या सत्काराला त्यांनी उत्तर देताना सांगितलं की पूर्वीचे नेते म्हणायचे की मराठी आमची मावशी आहे, हिंदी नेते असं म्हणायचे की मराठी आमची मावशी आहे आणि हिंदी आमची आई आहे. परंतु आता मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की आता दिवस बदललेले आहे, मावशीचं मार्केट डाऊन झालेलं आहे आणि आई आमची जशी मातृभाषा आहे तसं हिंदी आमची लाडकी बहीण आहे. माझ्याच मतदारसंघामध्ये ठाणे शहरामध्ये हिंदी भाषिकांची संख्या कमी आहे, तिकडे मी मराठीत बोलतो. परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये 82% हिंदी भाषिक असल्याकारणानं ओघानं मराठीबरोबर माझ्या तोंडामध्ये हिंदी येते आणि त्यातही काही शब्द मराठी आणि इंग्रजीमध्ये येतात. असं वाक्य मी वापरलं आणि त्याचा एवढा गदारोळ होईल याचं मला कल्पना नव्हती. खरं तर माझ्याबद्दल अशी भूमिका मीडियाची असणं फारच चुकीचं आहे, कारण मी भाऊराव सरनाईकांचा मुलगा आहे, ज्यांनी आचार्य अत्रेंच्या दैनिक मराठ्यामध्ये उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे आणि बाबा सरनाईकांचं नाव पूर्ण हे पत्रकार संघामध्ये सगळ्यांना माहिती आहे. विभा शिरवाडकर असू द्या, वि. स. खांडेकर असू द्या, प्रल्हाद केशव अत्रे असू द्या, पु. ल. देशपांडे असू द्या किंवा आपले अनेक जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांची नावं रस्त्यांना आणि विविध वास्तूंना द्यावं म्हणून पुढाकार घेणारे प्रताप सरनाईक, किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून पत्रव्यवहार गेल्या 20 वर्षापासून करणारे प्रताप सरनाईक, हिंदी भाषेमध्ये जे बोर्ड असतात सुविचारांचे ट्रकच्या मागे किंवा बसच्या मागे ते न लावता मराठी भाषेतच लावावे म्हणून मंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम भूमिका घेणारे प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून जर अशा प्रकारे मीडियामध्ये आग्रह उठत असेल तर ते चुकीचं आहे, मनाला वेदना देणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक विषय असतात, परंतु ह्या विषयावर राजकारण न करता योग्य आणि चांगल्या आणि मोडतोड न करता, कारण पूर्ण जर भाषण दाखवलं असतं तर माझी भूमिका काय हे सर्वसामान्य लोकांना कळलं असतं. परंतु असो, एका साहिल जोशी नावाच्या पत्रकाराचा सन्मान करत असताना जर अशी बातमी येत असेल तर ते चुकीचं आहे. सर, हिंदी में आपकी इस भाषा को लेकर के राजनीति की गई, आपने अपने भाषण में भी आज उसका जिक्र किया. मैं जरूर करूँगा, क्योंकि देखिए मैं एक पत्रकार के घर में पैदा हुआ, वो भी जो हमारे इस महाराष्ट्र में प्रल्हाद केशव अत्रे जी जिनका मराठा न्यूज़पेपर था, उस मराठा में काम करने वाले उपसंपादक तक पहुँचे हुए बाबा सरनाईक का मैं बेटा हूँ. मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा मिलना चाहिए, इसके लिए पिछले 20 साल से हम पीछे लगे थे. पत्र व्यवहार बहुत बार किया था. मंत्री बनने के बाद में RTO के ऐसा निर्णय लिया कि किसी भी हालत में जो हमारे ट्रक टेम्पो रहते उसके पीछे जो सुविचार रहते वो मराठी में होने चाहिए. जैसे हमारे मीरा भाईंदर हो या ठाणे शहर हो, हर गली में, हर रास्ते में, हर वास्तु में मराठी साहित्यकों के नाम होने चाहिए. इसका जिक्र करने वाले प्रताप सरनाईक के बारे में अगर हिंदी भाषा पत्रकार संघ के माध्यम से अगर ऐसा कुछ भाषण मोड़ तोड़ के अगर दिखाया रहेगा तो उसका भी निश्चित करना. विपक्ष जो है इस तरीके से हिंदी भाषा को लेकर लगा रही है, मराठियों को नाराज करने की कोशिश कर रही है. देखिए, मराठी लोग क्यों नाराज होंगे मुझे बताओ. मेरा कहना जो था वो मोड़ तोड़ के दिखाया, और मोड़ तोड़ के दिखाने के बाद संजय राउत कुछ अलग बोलते, विरोधी पार्टी के नेता कुछ अलग बोलते. अरे जिनको मराठी भाषा के बारे में कुछ पता नहीं है, मराठी भाषा अच्छी तरह से और शुद्ध मराठी वो बोल नहीं सकते, हमेशा हिंदी भाषा का वो जिक्र करते, अंग्रेजी में बात करते, वो नेता अगर हमारे बारे में बोलेंगे तो गलत है. उन्होंने अपने आप को ऊपर देखना चाहिए कि हम किस तरह से मराठी भाषा आगे लेके जाने की कोशिश करते. हम तो खुशनसीब है क्योंकि शिवसेना के प्रयासों से आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया. मैं अभिजात भाषा का दर्जा देने के लिए पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का धन्यवाद देता हूँ. नासिक में जो कुंभ को लेकर तैयारी हो रही है, कुंभ को लेकर नासिक में जो प्रयाग की तरह नासिक में भी इस तरीके की तैयारियाँ होगी? जरूर होगी. महायुति की सरकार है और आज भी हमारे मुख्यमंत्री आदरणीय
देवेंद्र जी फडणवीस नासिक गए हुए हैं। सुबह से वो हमें साधु संत और सभी अखाड़ों के जो प्रमुख हैं उनके साथ चर्चा करें। हमारे गिरीश महाजन जी वहाँ पे है। प्रयागराज में जिस तरह से तैयारी हो गई है उसका जो काम देखते हुए हमें उनकी सहायता जरूर मिलेगी उत्तर प्रदेश सरकार की, और उत्तर प्रदेश सरकार की सहायता लेके हम बहुत ही अच्छी तरह से जो कुंभ है वो 1 नंबर का कुंभ इस दौरान हो जाएगा। इसके लिए सरकार बहुत ही प्रयत्नशील है।